समधी झोपली आहेत. पुतळा म्हणली होती ते खरंच आहे बघ. जे काम माणसांना जमत नाही ते प्राण्यांना जमत. आता जे काम तुला जमलं नाही ते काम ह्यो इशारी इंचू करून दाखवतो की नाही ते बघ. इटुराया काहीतरी करा. या क्षणी आपण काही न करणं हेच त्यांचं सहाय्य ठरेल. म्हणजे पिलासनी उडायची संधीच नाही दिली तर त्यांच्या पंखात किती बळ आहे उमगणार कसं. माणूस संकटकाळी कसा वागतो याच्यावरूनच त्याच्यात किती बळ आहे ना हे ठरतं. आपणच म्हणता जीवापेक्षा काय बी महत्वाचं नाही. जीव टिकला म्हणजे पंखाचं बळ वाढवता येतं. पण इथं तर तुम्ही संधीच हिरावून घेताय. हसाय काय झालं? हेच तर खरं दुःख आहे ना पित्याचं. आपल्या लेकराची परीक्षा घेण्यासाठी तो जे जे काही करतो ना त्या आईला जाच वाटतो. माझा विश्वास आहे लेकरांवर, ते मला समजून घेतील. त्यांना उमगल हा केवळ अट्टहास नाही, या साऱ्या मागे निश्चित असा कार्यकारण भाव आहे. या साऱ्या मागे माझी विशिष्ट योजना आहे. भूक लागली का बाळा तुला? या मुक्या जीवाला खाऊ नकोस. चल माझ्या सवे, मी तुला दूध देतो. पांडुरंगा काय झालं काय? ते पांडुरंग दिस रात निस्त पांडुरंग हाय तो तुमच्या पाठीशीच आहे. झोपा आता. काहीतरी करा. श्रीरंगा, श्रीरंगा, माझं श्रीरंगा. नाही अगं मम्मा, मला झालं पाहिजे श्रीरंगा.
पुण्यांदा डाव फासला बघ. मी आत बघितलं तेव्हा ते समजे झोपलेले होते. मग आता हे त्या इशारी इंचवाची पार राख राख केली त्या गोरोबानी. आणि आता तर ते ज्ञानेश्वर बी त्याच्या पाठीशी नाही. म्हणजे याचा अर्थ त्या ज्ञानेश्वराव आणि गोरोबाला बी काळी द्या अवगत आहे. विठुराया, विठुराया, संकट टळलं. आखरीत होता होता राहिलं. तुझे लक्ष लक्ष आभार. तुमचा हात लागला आणि तांब्या पडला म्हणून जाग आली आपल्याला आणि हे संकट टळलं. नाही नाही संती नाही. मी निमित्त मात्र आहे फकस्त. जे काय केलंय ते विठुरायाने केलंय. विठुराया, संती मागा म्हणत होती तू माझ्या पाठीशी आहे. अरे तू फक्त पाठीशीच नाही रे, तू माझ्या समोर आहे, माझ्या बरोबर आहे. सर्वत्र तूच आहे. म्हणून तर श्रीरंगावरचं संकट टळलं. हो काय बोलताय तुम्ही? हे मला आणि विठुरायालाच ठाऊक. पांडुरंगा, मायापाश निर्माण करणारा तूच आणि त्यातून मुक्त करणाराही तूच. हा मधला प्रवास कितीही हवाहवासा वाटला तरी देखील कधी कधी असंही होतो. मानवाच्या देहासवे येणारं माणसाचं नाठाळ मन आक्रंदन करत राहतं. तुझ्या योजना त्याला कशा समजवायच्या? अखेर जन्म देणारा तूच आणि जगवणाराही तूच. तुझी लीला अगाध आहे. खरंच आपली लेकरं म्हणताय तशीच आहे आपली लीला. मी म्हटलं नव्हतं, या मागे माझी एक विशिष्ट योजना आहे. मान्य, पण इथून पुढं तुमच्या या सगळ्या योजना मला सांगण्याची कृपा करा. अहो काळजात दडकीच भरली ना. आता आजच बघा ना, आजची रात्र त्या दोन्ही लेकरांसाठी काळ रात्र ठरली असती. आणि तुमच्या कृपेनं असं कायही झालं नाही. असं सदैव राहाल ना त्यांच्या पाठीशी, कराल ना त्यांच्या जीवाचे रक्षण. काय झालं? तर रक्षण म्हणजे नेमकं काय असतं असं तुला वाटतं? त्यावर हे सारं विसंबून आहे. म्हणजे त्यांच्या जीविताचं रक्षण करणं म्हणजे त्यांना अमरत्व देणं असं तुला वाटत असेल तर तसं नाही होणार. अहो पण अगं रखमे, जन्म इतकंच मृत्यू पण आढळ सत्य आहे. आणि ह्या सत्याचा माणसानं स्वीकार करायला हवा. या सृष्टीत प्रत्येकाच्या जीवनाचा कालावधी निश्चित झालेला असतो आणि तो सरला की त्याने आनंदाने मृत्यूच्या कवेत जायचं असतं. तेच योग्य असतं, नाही का? एकदा मृत्यूनं मानवाची भेट घ्यायची ठरवलं ना की तो मग रित्या हाती जात नाही. मानवाला मात्र रित्या हातीत जावं लागतं बघ.
आणि हे पचवणं लय अवघड असतं. म्हणजे कुणाबद्दल बोलताय आपण? ह्या बया असं झालं का? बर मग अगं बाई असं का? बर रामीचं पायका निघणं झालाय. चांगलं सुजुळलंय मावशीन भाच्याचं. उगा नाही लोक म्हणत माय मरोन मावशी जगो. हे काय बोलणं झालं का संते? उगा आपलं काहीतरी अभद्र बोलायचं. अगं आता श्रीरंगाच्या येण्यानं समद कसं मंगल झालं या. सरदाराकडनं सहस्र मडक्याचं काम बी मिळालं या. वय पण ते पूर्ण पण व्हाया हवं. अगं होईल होईल. आमच्या नातवाच्या पायगुणानं समद कसं मंगल होईल. नग चिंता करूस. हसाय काय झालं? अगदी यांच्यासारखं बोलत बघा. तुमच्या ह्यांचा निरोप घेतो आणि निघतो. कुठं आहेत कुठं जावंय बापू? चला ह्यो असा ध्यास लागण्यासाठी डोईवर त्या हरीचाच हात असावा लागतो या. पर संसाराकडे लक्ष देण्याचं कर्तव्य त्याच डोईवर हाय हे ध्यानात असू द्या. तुमच्या संसाराची घडी आता नीट बसली. आता माझ्या रामीचं लग्न लागलं का म्या माझ्या कर्तव्यातून मोकळा झालो. हा काय ग रामे, स्थळ बघाय करायची का सुरुवात? हा ग श्रीरंगामध्ये ती एवढी गुंतली हाय की तिला कशाच ध्यान राहिलं नाही. अहो रामी मावशी चला आता निघाय हवं. असं वाटतंय ना की याला बी संकटच घेऊन जावं. अगं आता माझं लेकरू ते तुझं लेकरू, झाकी घेऊन. जाणारच आहे. आणि ना आधी त्याला मोठं होऊ दे मग बघ. काय बी कमी पडू देणार नाही त्याला. तुम्हा दोघी बहिणींची माया अशी जलंबर राहू दे. घे याला बाबा काळजी घे हा माझ्या पोराची आणि स्वतःची बी. द्या येते ग. जावई बापू येतो. आणखी 4 दिवस राहिला असता तर आता श्रीरंगाच्या ओढीनं येऊच की पुन्हा. हा आता येतो. बाबा नमस्कार करते. अगर राहू दे पोरी. सुखी राहा. चला जाऊया. नीट बाबा काय म्हणले? भक्ती संग संसाराचं कर्तव्य बी बघायला हवं, ध्यानात ठेवा. आणि आता सरदाराचं काम येळेत पूर्ण करायला हवं. होय. चला आपण जाऊया. पांडुरंगा, दादा काय म्हणतोय ते कळतंय मला. तुझ्या आणि त्याच्या विरोधात नाही जायचंय. पण मग प्रश्न उरतो तो घटनेआधी मिळणाऱ्या संकेतांचा. गुरुदादा म्हणाला तशी ही गोरोबा काकांच्या भक्तीची आणि संयमाची परीक्षा आहे. पण या अस्वस्थ मनाला शांत कसं करायचं? गोरोबा काकांच्या लेकरावर काहीतरी संकट येणार, याची चाहूल देणारा तूच. तरीही त्यांच्यापर्यंत पोहोचू न देणाराही तूच. आणि मध्येच त्या पिलाची गाठ घालून देणाराही तूच. तो जीवही श्रीरंगासारखाच निष्पाप, निरागस. हा जीव तू माझ्या आयुष्यात का आणलास? तुझ्या मनी नेमकं काय आहे पांडुरंगा? वहिनी, पुतळाबाई तुम्ही इथं? या ना बसा. नाही ना ग, इथून जात होते म्हणलं तुम्हाला अभिनंदन करावं. कशाबद्दल? आता देवगिरीच्या सम्राटांपर्यंत तुमच्या ह्यांची कीर्ती पोहोचली आणि सहस्र मडक्यानं इतकं मोठं काम मिळालं
म्हणजे आता तुमचे दिवस आहेत असं म्हणायला हवं. यांची कामावर निष्ठा आहे आणि पांडुरंगाची कृपा आहे म्हणूनच. असं आहे का? नाही, घर लईच शांत शांत आहे. झाली का सहस्र मडकी? अहो नाही, अजून सुरुवातच केली नाही यांनी. बाबो, इतके दिवस झाले तरी आता याला आळशीपणा म्हणायचा का आत्मविश्वास? अहो नाही हो, आमचं हे काही बी सांगू नका. जर जमत नव्हतं तर तसं सांगायचं ना तुमच्या यांनी स्पष्ट. आमच्या यांना तरी काम गावलं असतं. तुम्हाला कोणी सांगितलं यांना जमणार नाही म्हणून? सांगायला कशाला पाहिजे? दिसतंय की ते. नाही म्हणजे चांगलंच झालं म्हणा. त्या देवगिरीच्या सम्राटासनी बी कळू दे ना, अपात्रित दान दिल्यावर काय होतं ते. पुतळाबाई, ओरडू नका. दैव देतं आणि कर्म नेतं अशी गत झाली आहे तुमची. समोरच्यानं किती सडळ हातानं दान केलं आणि आपली जुळी फाटकी असेल तर ते दान मातीतच जातं हो. म्हणजे आमच्या तोंडचा घास हिरावून घ्यायचा आणि तो घास तुम्ही टुकून टाकायचा. या समध्यात ग्रामाचा मान ढळतोय तो यागळाच. हे बघा, असं काय बी होणार नाहीये. आमचे हे येळेत काम पूर्ण करतील. कवा येळ निघून गेल्या? अहो डोळे उघडून बघा. तुमचे हे या क्षणी रावळात टाळ कुटत बसल्यात ते. हं? घरामध्ये एवढी कामं पडलीत, तुम्ही इथं मजन म्हणत बसलायत. अगं ते घटकाभर तर घटकाभर 2 घटिका झाल्या. अहो इतके वर्ष शोधाशोध करून बी जे काम मिळालं नव्हतं ते संतावून गावलंय तुम्हासनी. आणि ते काम पूर्ण केलं तर फक्त मोल नाही, मान बी मिळल आणि तो बी आयुष्यभर. हो, आपल्या लेकराच्या भविष्याची चिंता मिटल. पण आता जर कर्तव्यात चुकलात तर आयुष्यभर पश्चाताप करत बसायची येईल. मला काही कळत नाही असं वाटतंय. होय तुला? कळतंय, पण कधी कधी त्याचा इसर पण पडतो. पांडुरंगाचे आभार माना. एकदा मानून झाले ना आभार. हवं तुम्हाला कळत कसं नाही हो? चारी जीवानी लोक कुजबुज करावे लागले. गोरोबा काहीच कष्ट करताना दिसत नाही. तापात्री दान मिळाले. गोरोबा हे काम पूर्ण करू शकणारच नाहीत. त्यांचं हे म्हणणं खरं ठरायच्या आधी जागे व्हा. या कोणाच्या बी बोलण्याची पर्वा नाही करत. इठोरायच्या तर करताना मानताना त्याला. मग जर कर्तव्यात चुकलात तर त्या इठोरायला काय उत्तर देणार तुम्ही? अहो, परमेश्वर माणसाला कर्तव्याच्या वाटेवर चालण्याचं बळ देतं. पण इथं इठोरायच्या नामामुळे जर तुम्ही कर्तव्यापासून ढळणार असाल तर नाही घ्यायचं त्याचं नाव. अगं कसं शक्य आहे ते? शक्य करून दाखवावं लागेल. माझ्यावर आणि श्रीरंगावर जरा जरी प्रेम असलं ना, लेकराच्या भविष्याची चिंता असली ना, तर यापुढं हे काम पूर्ण होईपर्यंत इठुरायचं नाम नाही घ्यायचं. अगं पण तुम्हाला श्रीरंगाची शपथ आहे. नामस्मरणाचा उपयोग वर्तमानापासून पळ काढण्यासाठी करू नका. आणि तसं जर केलं तर भविष्यात फक्त अंधारे हे ध्यानात ठेवा. लई काळजी वाटते रे लेकरा तुझी. तुझ्या जगात आला आहेस ना, तुझ्या लई वाईट आहे बघ. तिथं स्वार्थी आणि कपटी माणसं आहेत. त्या माणसांचा तुला पुढच्या आयुष्यात लई त्रास होईल. लहान मुलंही देवाघरची फुलं असतात. आता त्यातली काही फुलं वाट चुकून येतात दानवाच्या घरी. जा बाबा, जिथून आलायस ना तिथंच परत जा. हवं तर म्या मदत करते तुला तिथं जाया.
पाहिलंस का आभाळ भरून आलंय आणि या क्षणी तुला पाहून मला कुणाची आठवण येते ठाऊक आहे? गोरोबा काकांच्या श्रीरंगाची. त्याचा जीवही तुझ्या इतकाच आहे, इवलुसा. रुपड इतकंच देखणं आहे. त्यालाही मी असंच खेळवायचे, गप्पा मारायचे, त्याच्या मोठेपणाची स्वप्न रंगवायचे. तुलाही भविष्यात श्रीरंगासारख्या उंच उंच भराऱ्या घ्यायच्यात बरं का. त्यासाठीच पांडुरंग तुला तयार करतोय. तू काळजी नको करूस. आम्ही आहोत तुझ्या सवे. ज्ञानदादा तुला काहीच होऊ देणार नाही. अरे आत्तापर्यंत प्रतिसाद देत नव्हतास, मात्र ज्ञानदादाचं नाव घेताच टकमक पाहू लागलास. लबाड कुठचा? मोठ्या आवाजात धाय मोकळून रडत होतं अहो तुमचं पोरग. आम्ही इथून जात होतो, नाही म्हणजे आम्हासनी दया आली म्हणून आम्ही डोकून बघितलं. ते कोण नव्हतं म्हणून आम्ही रडू थांबवत होतो त्याचं. मी काय विचारलं तुम्हासनी? नाही म्हणजे तुला असं वाटायचं की तुझ्या पोराला आम्ही दिष्ट बिष्ट लावतोय का काय. पुण्यवान माणसाचं लेकरू आहे ते. सहजी कुणाची दुष्ट लागणार नाही त्याला. आनंद वाटला. कशाबद्दल? छोट की मोठं ठाव नाही, पण तुम्हासनी बी काळीज आहे हे बघून आनंद वाटला. अर्थात तुम्ही जे म्हणल्यात ते खरं असलं तर. म्हणजे तुला काय म्हणायचंय, आम्ही खोटं? भुकेची वेळ झाली बाळाच्या. पुनंद कवा तरी या त्याच्या संग खेळाया. ए पिल्ला उठ ना रे. माझं काही चुकलं असेल ना तर मी क्षमा मागते, पण त्या चुकीची इतकी मोठी शिक्षा नको ना रे देऊ. उठ ना. ज्ञानदादा, गुरुदादा, सोपन दादा. काय झालं मुक्ते? मी आत्ता या चिवताईच्या पिल्लाला भरवत होते, गूज गोष्टी करत होते. अवचित वीज कडाडली आणि हे पिल्लू. आता ही कुठल्या नवीन संकटाची चाहूल म्हणायची? ते नाही जाणत मावशी मी. ज्ञानदादा, तू या पिल्लात चैतन्य निर्माण केलं होतंस ना, मग आता तूच याला सहाय्य कर. दादा एकदा बघ ना रे या येवलूच्या जीवाकडे. त्याने अजून जग सुद्धा पाहिलेलं नाही. ते अजूनही इतकं लहान आहे की त्यात ईश्वराचा अंश आहे आणि त्या ईश्वराला केवळ तूच साथ घालू शकतोस. थांब द्या ना. त्या पिल्लाचं प्राक्तन बदलण्याचा अधिकार तुला नाही, आणि तसं करण्याचा यत्न केलास तर अपयशच पदरी पडेल. अपयशाच्या भयाने या तान्ह्या जीवाला सहाय्य केलं नाही तर शल्य पदरी पडेल, आणि ते घेऊन मी जगू शकणार नाही.
मला ठाऊक होतं विठुराया ज्ञानदादाची साथ नक्की ऐकेल म्हणून. हा खरं बोलला सोपाना. ज्ञाना, म्हणजे आता तुझ्या ठाई विधी लिखित टाळायचं सामर्थ्य आलंय वय. विठ्ठला, तुझं नाव मुखी न घेणं म्हणजे श्वास न घेण्यासारखं आहे. बरं काय करू, मी संतीला सबूत दिलाय तुझं नाव या मुखातून कधीच घेणार नाही म्हणून. तर पांडुरंगा, तू मुखात नसला तरी मनात आहेस. वठात नसला तरी काळजात आहेस. तू शब्दात नसला तरी श्वासात आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी अव विठ्ठल. श्रीरंगाच्या अंगात लय कणकण हाय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. काय करताय तुम्ही? काय झालं? काय झालं? हात केवढे पोळलेत बघा तुमचे. बघा, लक्ष कुठे होतं तुमचं? पुण्याला तंद्री लागली ना तुम्हाला? अगं एवढं काय नाही झालं. तुम्ही ना एक शब्द बोलू नका. मी आज जाते आणि वैद्य बुवांना घेऊन येते. तुम्ही आज जाऊन बसा. हा, जाऊन बसा. जा जा. हात करूया माणसाचं खरंच. अहो लई झाली ही परीक्षा, थांबवा की हे समद. रकमे एकदा विधीचं चक्र सुरू झालं ना, मग थांबवता येत नाही. तुम्ही मनात आणलं तर थांबवता येईल. जरा मनी माया आणा. लेकराचा हात पोळले तो, ते बी का तर तुमच्या नामात तल्लीन झाला होता म्हणून. हा चूक झाली त्याची. तुमचं नाम घेताना मडक्याकडे नाही लक्ष राहिलं त्याचं. अहो पण लेकराच्या चुका बाप पोटात घेणार नाही तर कोण घेणार? आता मला सांगा, या अशा हातानं गोरोबा कशी मडकी घडवणार? याचं उत्तर तोच शोधेल. विश्वास आहे मला त्याच्यावर. आणि त्याला नाही शोधता आलं तर? दिलेल्या वेळेत मडकी नाही झाली तर देवगिरीचा सम्राट मृत्यूदंड देईल. नग इतकी कठोर परीक्षा नका घेऊ. अगर रकमे, परीक्षा म्हणली की ती कठोर असणारच. तुम्ही रागवलात का गोरोबावर? नाही, मग का करताय असं? कारण माझा विश्वास आहे माझ्या लेकराच्या सामर्थ्यावर. तुमचा हाच विश्वास घात करेल त्याचा. ते काय नाही, मी स्वतः जाते आणि सहाय्य करून येते त्याला. अरे जरा पाणी देता का रे? आलो आलो लई ताण लागली रे म्हातारीला. आलो. हे घ्या माई. हे हात कशा पायी पोळलं रे तुझं? ते आता काम करताना चटके बसत असतात. विशेष काय नाही. खोट बोलता येत नाही लेकरा तुला. तुम्हाला कसं ठाव? मला समद ठाव हाय.
आणि जे तुला ठाव नाही असं वाटतं पण तुला ठाव आहे ते बी. म्हणजे हात पुढं कर. अहो अरे हात पुढं कर रे माझ्या लेकरा. हे समजा तुम्ही कसं ते महत्वाचं नाही. एकच सांगते, आयुष्यात टाळता न येण्यासारखे लई घाव सोसायचे तुला. जेवढे टाळता येतील तेवढे टाळण्याचा यत्न कर. अरे तुझा हा देह म्हणजे इटुरायाचं राऊळ आहे, राऊळ. त्यावर असं वार होऊ देऊ नकस रे लेकरा. मी सामान्य माणूस आहे, पण माझ्या बुद्धीला एवढं तरी कळतंय की तुम्ही सामान्य माई नाही आहात. कोण आहात तुम्ही? रखुमाई माई. उठ बाळा उठ. लेकरू असं रडताना कोणतीच आई पाहू शकत नाही. मला ठाव होत एक ना एक दिस माझ्या आयुष्यामध्ये हा दिस येणार म्हणून. माई, तुझं माझ्यावर लक्ष आहे. तुझा मायेचा हात सदैव माझ्या डोहीवर असाच राहू दे माई. तो असणारच आहे, पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं. कुठल्या? मायेनं लेकराच्या घावांवर आईला केवळ फुंकर घालता येते, पण ते घाव टाळता येत नाहीत. मला टाळायची बी नाही. जे टाळता येत नाही त्यालाच तर विधी लिखित म्हणतात ना माई. तुला ठाऊक नाही बाळा, तुझं विधी लिखित नेमकं काय आहे ते. फार मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे तुला. सांभाळ बाळा, सांभाळ. माई, येणार प्रत्येक संकट इठुरायाचा प्रसाद म्हणून स्वीकारेन मी. त्या इठुरायानं हा जन्म जरी माझी परीक्षा घेतली तरी त्यात मी धन्यता मानेन. सदैव तुझी मायाची सावली माझ्यावर राहू दे, एवढंच मागणं मागतो. ज्ञाना, ए लेकरा, काय झालंय रे? या लवकर. हे बघा ना, ह्यांचे हात मोडलेत. येळेत उपचार नाही केला. तुमचे हात बरे
बरे झाले? हात भाजले होते ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं तुमसने भाजलेलं. नवलच आहे. भाजलेल्याचे व्रण इतक्या लवकर बरं झालेले मी अद्याप नाही पाहिलं. नेमका काय उपचार केला ते तरी सांगा. या सृष्टीमधल्या समद्या वेदनेवर उपचार एकच. वैद्यबुवा, क्षमा करा, उगा तुम्हाला हेलपाटा पडला. काही हरकत नाही, येतो मी. काय आहे तुमची रीत? घाव कसे बरे झाले मला तरी सांगा. सांगितलं की. मला ना तुमची लय काळजी वाटते बघा. इतकं कसं देहबान निसरून जाऊ शकता तुम्ही? आपल्या दोघांचा संसार होता तेव्हा समदर रेटून नेत होते म्या. पण आता आपल्या गाठीशी ताने लेकरू हाय, त्याच्यासाठी तरी जीवाला जपा. माझा जीव अडकलाय हो तुम्हा दोघांमध्ये. तुम्हा दोघांपैकी कुणाला बी काही झालं ना तर म्या निवृत्ती राजा, काय झालंय रे आपल्या ज्ञानाला? हा, काय बोलत नाही, हसत नाही, मनात कसलं तरी वादळ असल्यागत अस्वस्थ असतो या. मला ठाव आहे, याचं कारण तुला ठाव असेल ना? वय ना? सांग ना, असं काय घडणार आहे ज्यानं ज्ञान इतका अस्वस्थ आहे? ते कळल्याने जर ते टाळता आलं असतं तर मी निश्चितच सांगितलं असतं, पण तसं नाही होणार. का नाही होणार? हा, मी सांगन पांडुरंगाला, माझ्या लेकरावरची सगळी संकट माझ्या पदरात दे. हो तर माझे प्राण घे, पण माझ्या लेकराला काय बी होऊ देऊ नग. मावशी, खरं तर आयुष्य खूप सोपं असतं, पण आपल्याला उगाचच प्रश्न पडतात आणि मग गुंता वाढत जातो. आणि तू काळजी नको करूस, ज्ञानाला काहीही होणार नाही. मग कुणावर येणार संकट? असं कोड्यात नग ना बोलू लेकरा.